मित्रांनो, सध्या आपला टॉपिक चालू आहे तो फोटो बेस्ड ग्राफिक डिझाईन किंवा फोटोज इन ग्राफिक डिझाईन. आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या सेशनमध्ये हाऊ टू प्लेस द फोटो याच्यावरती आपण चर्चा केलेली होती. तर याच्यातला एक मुद्दा बोलायचा राहून गेलेला होता तो असा होता की ह्याला वेळ किती लागला पाहिजे. तर साधारणतः त्याच्यातली जी टेक्निक्स आपण चर्चा केली आणि फोटो एडिट होऊन प्लेस करण्यासाठी तुमची साधारणतः 1 तासाच्या वरती एका इमेजमध्ये वेळ गेला नाही पाहिजे असं झालं एक रिमार्केशन किंवा डिमार्केशन असू शकतं. आता आज आपण बोलणार आहे म्हणजे हाऊ टू प्लेस द टेक्स्ट ऑन द फोटो. म्हणजे त्या फोटो बेस्ड ग्राफिक डिझायनिंगमध्ये जे काही कॉन्टेंट तुमच्याकडे आहे, टेक्स्ट कॉन्टेंट जो आहे, जो लोकांनी वाचणं अपेक्षित आहे, ज्याला आपण टेक्स्ट म्हणतो, तर ते कसं बसवायचे याविषयी आपण बोलणार की हाऊ टू प्लेस द टेक्स्ट ऑन द फोटो. आता याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे पार्ट्स आहेत. त्याच्यातला पहिला पार्ट आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे टेक्स्टचे जे टेक्स्ट तुमच्याकडे कंटेंट म्हणून येतं तर टेक्स्टचे किती प्रकार असतात आणि ते प्रकार कशा पद्धतीनं डिझाईनमध्ये पहिल्यांदा बसवले पाहिजेत, वाचले गेले पाहिजेत आणि मग त्याचं प्लेसिंग केलं पाहिजे. तर टेक्स्टमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर स्लोगन, टॅगलाईन, प्रॉडक्ट नेम, प्रॉडक्ट विषयीचा एखादा पॅराग्राफ, ठिकाण म्हणजे कुठे मिळतं, मोबाईल नंबर, ॲड्रेस, सोशल मीडिया लिंक, टर्म्स अँड कंडिशन्स, हॅशटॅग, टायटल, फीचर्स, ॲडव्हान्टेज, डेट्स, बेनिफिट्स, ऑफर्स अँड डिस्काउंट्स आणि मग प्राईस, इन्स्ट्रक्शन किंवा हायलाइट्स, अशा पद्धतीचं साधारणतः टेक्स्ट कंटेंट तुम्हाला एखाद्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये अवेलेबल असतो. तर याच्यातलं प्रायोरिटी कशी ठरते किंवा प्रायोरिटी कशी ठरवली गेली पाहिजे याच्यासाठी पहिल्यांदा हा कंटेंट आपण सेग्रिगेट करायचा प्रयत्न करू. सो पहिला जो कंटेंट असेल तो महत्वाचा, सर्वात प्रायोरिटी वाईज आपण बोलूया, महत्वाचा कंटेंट आहे स्लोगन आणि टॅगलाईन, ज्याला तुम्ही 1 कॅटेगरीमध्ये टाका की 1 कॅटेगरी इज स्लोगन अँड टॅगलाईन विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड गोष्ट आहे की ते प्रॉडक्ट किंवा ते सर्व्हिस नेम काय आहे. तिसरं आहे ते प्लेस की जिथं ते मिळणार आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस. ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. त्यामुळं स्लोगन आणि टॅगलाईन तुम्ही 1 मध्ये घ्या, प्रॉडक्ट नेम तुम्ही 2 मध्ये घ्या आणि प्लेस, मोबाईल आणि ॲड्रेस हे तुम्ही 3 मध्ये घ्या. त्याच्यानंतर जे येईल ते आहे ते म्हणजे 4 नंबर, ऑफर आणि डिस्काउंट काही आहे का, म्हणजे त्या प्रॉडक्टच्या बाईंगसाठी काही ऑफर आणि डिस्काउंट आहे का, तर ती 4 नंबरमध्ये घ्या. त्याच्याशी निगडीत प्राईस, इन्स्ट्रक्शन किंवा काही हायलाइट्स असतील, डेट्स असतील तर त्या सुद्धा 4 नंबरमध्ये घ्या. त्याच्यानंतर 5 नंबरमध्ये तुम्ही टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला घ्यायला लागतील, कारण कुठल्याही ऑफर आणि डिस्काउंटला नियम आणि अटी असतात. त्याच्यानंतर येईल ते म्हणजे त्या प्रॉडक्टचे किंवा त्या सर्व्हिसचे काही फीचर, ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट्स काही असतील तर ते 6 मध्ये येतील. आणि सर्वात शेवटी येईल त्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विषयीचा पॅरेग्राफ किंवा ॲडिशनल डिटेल इन्फॉर्मेशन किंवा इंट्रोडक्शन. आता याच्यातला हा जो सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा का बनवला गेला याच्यावरती जर आपण विचार केला तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कस्टमर ज्या वेळेला एखादी तुमची जाहिरात बघतो तर पहिल्यांदा आपण म्हणतोय जसं की स्लोगन आणि टॅगलाईनमध्ये त्याचा इंटरेस्ट क्रिएट होतो. तो कशा बाबतीत आहे हे त्याला पाहिजे असतं आणि ते कुठे मिळतं हे महत्त्वाचं. म्हणजे त्याचं म्हणून ते 1, 2, 3 डिवाइड केले. आता याच्यामध्ये पॅरेग्राफ त्या प्रॉडक्टच्या संदर्भातला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ किंवा डिटेल थोडासा पॅरेग्राफ किंवा त्याचे फीचर ॲडव्हान्टेजेस इमिजिएटली गरजेचे नसतात. ते लेवल 3 मध्ये, लेवल 2 मध्ये पुढं गरजेचे असतात. म्हणून या पद्धतीने पहिल्यांदा हा कंटेंट आपण डिवाइड करून घ्यायला शिकलो पाहिजे. आता हा कंटेंट डिवाइड केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा वर्ड, नोटपॅड, कोणतेही एक टेक्स्ट एडिटेबल जे सॉफ्टवेअर असेल त्याच्यामध्ये ते टेक्स्ट टाकून बघा आणि त्याच्यात रीडिंग सिक्वेन्स तयार होतोय का हे ऑब्झर्व करा. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला आत्ता 2 मिनिटासाठी आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. त्याच्यातनं तुमच्या असं लक्षात येईल की ती गोष्ट मला जर समजून घ्यायची असेल, करायची असेल तर मला ती स्टोरी समजून घ्यायची असेल आणि त्याचं प्लेसमेंट ठरवायची असेल तर मला त्याची प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही वर्डमध्ये ते व्हिज्युअलाइज करू शकता. ते कशा पद्धतीने आपण बघूया. आता मी तिथे एक्झाम्पल लिहिलेलं आहे, हे बंद रेशमाचे नवी मन जुळण्याचे, त्यासाठी खरेदीचे खरेदीस 25% सूट 1 ते 29 फेब्रुवारी ॲट XYZ PQR स्ट्रीट ABC सिटी, फोन नंबर 00000 आणि देन नियम आणि लागू, असा माझा कंटेंट आहे. आता हा कंटेंट जर तुम्ही डिव्हाइड करायचा म्हटला आपल्या कॅटेगरीप्रमाणे
तर हे बंध रेशमाचे नवे मन जुळण्याचे हा पहिल्यांदा आय येईल, म्हणजे पहिल्या कॅटेगरीमध्ये आय. त्याच्यानंतर सेकंडली ते काय आहे, तर त्यासाठी खरेदीचे खरेदीस, म्हणजे जे प्रॉडक्ट आत्ता माझी जी डिस्काउंट ऑफर आहे किंवा माझा जो महिना स्पेशल महिना मी डिक्लेअर केला आहे त्याचं जे नाव आहे, म्हणजे ज्याला मी प्रॉडक्ट नेम किंवा सर्व्हिस नेम म्हणू शकतो, ते खरेदीचे म्हणून ते 2 नंबर लागलं. मग 3 नंबर आला की ते कुठे मिळतं. सो इट इज ॲट XYZ शॉपिंग, PQR स्ट्रीट, ABC सिटी अँड फोन नंबर. सो ते 3 कॅटेगरीमध्ये आलं. आणि महत्वाचं त्याच्यातलं सुद्धा जे 3 आपण इथं बघितलं होतं, मोबाईल नंबर, ॲड्रेस आणि प्लेस यायला पाहिजे, ते सर्वात महत्वाचं आहे, ते इथं आलेलं आहे. त्याच्यानंतर जे येणार आहे तर तिथं मला काही स्पेशल ऑफरिंग्स आहेत का, तर येस, जे आपण इथं म्हणतो की प्राईज, इन्स्ट्रक्शन्स किंवा ऑफर्स, डिस्काउंट, हायलाइट्स 4 कॅटेगरीमध्ये घ्या, तर ते इथं आले 25% सूट 1 ते 29 फेब्रुवारी. अच्छा, याला टर्म्स अँड कंडिशन अप्लाय म्हणून नियम आणि अटी लागू आलंच पाहिजे. तर अशा पद्धतीनं जो सिक्वेन्स होतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं, आपण 4 नंबरची गोष्ट जर झाकली आणि 5 नंबरची गोष्ट जर झाकली, तर असं लक्षात येईल हे बंध रेशमाचे नवी मन जुळण्याचे, त्यासाठी खरेदीचे खरेदीस ॲट XYZ PQR स्ट्रीट, ABC सिटी 0000. सो ह्याच्यातून तुम्हाला जो इन्फॉर्मेशन कन्व्हे करायची आहे, कंटेंट कन्व्हे करायचा आहे, तो क्लिअर होतो. सो 1, 2, 3 असे प्लेस होतात. सो म्हणजेच काय, तर पहिल्यांदा 1 बसला, मग इथं 2 बसला आणि मग इथं 3 बसला की माझं डिझाईन कंटेंट वाईज लॉजिकली क्लिअर झालं, कंटेंट प्लेसमेंट ठरलं. आता त्याच्यानंतर 4 आणि 5 ह्या गोष्टी कधी येतात, तर जेव्हा मला पुढचं एका लेवलचा विचार करावा लागेल की त्याच्यात ऑफर्स काही आहेत का, डेट्स काही आहेत का, स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहेत का, म्हणून 2च्या शेजारी नवीन 4 बसेल, त्याच्या आसपासच 4 बसेल. कारण खरेदीचे खरेदीचं फीचर आहे किंवा खरेदीच याच्याशी लिंक ही गोष्ट आहे, म्हणून ती त्याच्या शेजारी बसणार, म्हणून ती इथं बसली. आणि मग इमिजिएटली त्याच्या बरोबरीनं नियम अटी लागू येणार, कारण 25% सूट तुम्ही कशावर देणार आहे, 1 तारखेच्या अगोदर देणार आहे का नाही, ह्या ज्या काही कंडिशन्स असतात, म्हणून ही लाईन नियम अटी लागू, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय, हे 5 नंबरमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने हे डिझाईन तुमचं तयार होणार आहे. आता ह्याच्यामध्ये समजा जर अजून मला काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन द्यायच्या झाल्या असत्या, तर मी त्या कुठं दिल्या असत्या, तर मी त्या दिल्या असत्या फीचर ॲडव्हान्टेज, म्हणजे त्या पिरियडमध्ये खरेदी करण्याचे बेनिफिट्स मला सांगायचे झाले असते किंवा ॲडिशनल काही गोष्टी मला सांगायच्या झाल्या असत्या, तर त्या कुठेतरी माझ्या ह्याच्या खाली इथं आल्या असत्या. म्हणजेच तो V आणि VI ही जी कॅटेगरी आहे, म्हणजे पॅरेग्राफ, मला त्या खरेदीबद्दल काही इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ बोलायचा आहे, तर तो खरेदीच्या खाली आला असता. आणि तिथं परत इंडेंटेड पॉईंट्समध्ये माझे फीचर्स, ॲडव्हान्टेज आणि बेनिफिट्स आले असते. सो 5 आणि 6 इथं बसलं असतं. म्हणजे आता माझा सिक्वेन्स पहिला तयार काय झाला होता, 1, 2, 3, त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5 आणि नंतर तयार झाला 1, 2, 4, 5, 6, 3, 5. तर अशा पद्धतीने सिक्वेन्स थोडासा चुकला, परत एकदा बघूयात आपण. पहिला सिक्वेन्स तयार झाला 1, 2, 3, नंतर तयार झाला 1, 2, 4, 3, त्याच्यानंतर तयार झाला 1, 2, 4, 3 आणि 5, त्याच्यानंतर तयार झाला 1, 2, 4, 6, 5, 3 आणि 6, 7 आणि 3 आणि 5. तर अशा पद्धतीने हे सिक्वेन्सेस तयार होतात. आता ह्याचीच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे, कारण इथं जसा सिक्वेन्स आपण कॅटेगराईज केला तसा सिक्वेन्सनं ते मटेरियल प्रेझेंट नक्कीच होते, पण आपल्याला याचा फायदा वेगवेगळ्या साईजमध्ये आज तुम्हाला डिझाईन करायला लागतात. म्हणजे DP पासून ते होर्डिंगपर्यंत वेगवेगळ्या साईजेसमध्ये हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, स्क्वेअर डिझाईन्समध्ये तुम्हाला काम करायला लागतं. आणि त्याच्यासाठी सुद्धा हे तुम्हाला लॉजिक उपयोगी पडतं. म्हणजे आता तुम्हाला DPमध्ये एवढा कंटेंट डेफिनेटली वाचता येणार नाही, तर तुम्ही तिथं फक्त खरेदीस ॲट XYZ PQR स्ट्रीट आणि फोन नंबर टाकला तरी दॅट इज इनफ डिझाईन फॉर मेकिंग दॅट ब्रँड हॅपन ऑर कम्युनिकेट टू द पीपल. डिटेल बघायचे असतील, लोक क्लिक करतील, पुढे जातील. सो लेवल 1ला तुम्हाला हे उपयोगी पडतं. मग दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही स्लोगन ॲड करू शकता. सो याच्या दृष्टीनं सुद्धा तुम्हाला त्या कंटेंटची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स विचार करायला लागतात. आणि ती कॉम्बिनेशन्स काही इथं आपण बघतोय. फॉर एक्झाम्पल मागाशी म्हटलं 1, 2, 3 ही एक डिझाईन कॅटेगरी झाली, कंटेंट कॅटेगरी झाली, कंटेंट सिक्वेन्सिंग झालं. नंतर 1, 2, 4, 3 असं एक B तयार झाला. मग नंतर C मगाशी आपण बघितलं जसं
1, 2, 4, 3 आणि 5 तयार झाला. या पद्धतीनं परत CDEF असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही करून बघू शकता अकॉर्डिंग टू युअर सायझेस. आणि त्या पद्धतीनं ते कंटेंटचा सिक्वेन्स तयार होतो आणि जो मग फायनल तुमच्या डिझाईनमध्ये प्रायोरिटीनुसार बसतो. त्याची प्रायोरिटी, त्याचा डिझाईन मध्ये इम्प्लिकेशन किंवा डिझाईन इंटरप्रिटेशन किंवा डिझाईनमध्ये ते कसं उतरवायचं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण आजच्यासाठी पुन्हा एकदा लक्षात घ्या, हा सिक्वेन्स म्हणजे येणाऱ्या कंटेंटचं कॅटेगरायझेशन करणं, त्या कॅटेगरायझेशन केलेल्या कंटेंटचं वर्डमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फॉर्ममध्ये सिक्वेन्सिंग करून तो कंटेंट वाचला जाणं, तो पूर्णतः वाचला आणि त्याला जर मला मेसेज मिळत असेल तर डेफिनेटली इज अ राईट सिक्वेन्स. त्यामुळे याच्यामध्ये अजून कॉम्बिनेशन्स तयार होऊ शकतात, तयार होणार नाही तसं नाही आहे, पण अशी टेम्पलेट्स आणि अशी तयारी आपण केली पाहिजे जेणेकरून आपण जास्तीत जास्त सिक्वेन्सिंग, जास्तीत जास्त सायझिंग, जास्तीत जास्त डिझायनिंग हे त्या एका इमेजशी निगडीत कस्टमरला एवढ्या कॅटेगरीजमधून देऊ शकतो. आणि ते सुद्धा तुम्ही पहिल्यांदा वर्डमध्ये वाचायचे, वाचलं की तुम्हाला कळणार की ही माहिती पोचते, कम्युनिकेट होते का नाही, आणि त्याच्यानंतर मग त्याचं डिझायनिंग करायला घ्यायचं. सो आपण मागच्या वेळेला म्हटलं तसं की ते डिझायनिंग करत असताना आपले प्लेसेस ठरलेले होते, तिथं फक्त आता ह्या सिक्वेन्सनं कंटेंट प्लेस करायचं आहे. आता त्याचं व्हिज्युअल्समध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, फॉन्ट कसा निवडायचा, साईज कुठला घ्यायचा, कलर कोणते घ्यायचे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. पण आजसाठी हाऊ टू प्लेस द टेक्स्ट ऑन अ फोटो याच्यामध्ये टेक्स्ट सिक्वेन्सिंग, टेक्स्ट कॅटेगरायझेशन अँड टेक्स्ट सिक्वेन्सिंग आणि मेकिंग द डिफरंट फॉर्मॅट्स, डिफरंट लेआउट्स अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ द कॉन्टेंट हे आपण बघितलं. तर हे नेहमी लक्षात ठेवा, याचा फायदा तुम्हाला तुमचे डिझाईन्स रिसाईज करण्यासाठी प्रॉपर कितीही स्मॉलेस्ट फॉर्ममध्ये इमेज तयार झाली तरी त्याच्यामध्ये बेस्ट इम्पॅक्ट येण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तर याचा सगळ्यांनी वापर करा. थँक्यू.